नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील हाडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज अंगणवाडी शिडको बीटच्या वतीने योग्य पोषण निरोगी जीवन 8वा राष्ट्रीय पोषण माह निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता। या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रमुख बाल विकास प्रकल्प अधिकारी माननीय श्री कैलासजी तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। या ठिकाणी शासकीय वैद्यकीय अधिकारी देखील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। या ठिकाणी आज अंगणवाडीमध्ये जे पोषण आहाराचा कार्यक्रम ठेवला होता, या ठिकाणी ज्या महिलांना तुम्ही काय मार्गदर्शन केलात किंवा जी महिला आले नव्हते त्यांना काय सांगणार, कशा प्रकारे आहार घ्यायला पाहिजे? एवढंच सांगू इच्छितो की सर्व महिलांनी फक्त सकस आहार आणि पौष्टिक आहार वेळेवर आणि त्यांच्या टाईमनुसार घेतले तर चांगलं होईल। जे आताच म्हटले मी की जे फूड येतात त्यानंतर या ठिकाणी जे मोबाईल वापरले जातात त्याबद्दल काय सांगणार? खरं तर हे मोबाईल आणि बाहेरच्या फास्ट फूड जो आहे तो हे दोन गोष्टी टाळायलाच पाहिजेत। आई वडील आणि घरातल्या इतर प्रत्येक व्यक्ती इतर निरोगी जीवन राहावं याकरता काय सांगणार? निरोगी जीवन राहण्यासाठी आपल्या प्रत्येक आजाराकडे लक्ष देणे आणि आहाराकडे लक्ष देणे एवढंच आहे। वेळेवर प्रत्येक गोष्ट केली तर कोणताही आजार हा गंभीर आजार होऊ शकत नाही। या ठिकाणी ओजस हॉस्पिटलच्या या ठिकाणी आवराळकर मॅडम देखील आहेत। त्यांनी या ठिकाणी अतिशय महिलांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे की जीवन कशा प्रकारे जगावं आणि जीवन जगण्यासाठी दिनचर्या कशा प्रकारे असावी आणि काय खावं याकरता देखील त्यांनी मार्गदर्शन केलं आहे। मॅडम काय सांगणार? आपण रोजच्या जीवनामध्ये म्हणजे आपली सकाळ सुरू झाली की आपण कामे सुरू करतो, तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक स्त्रीने सकाळी ॲटलिस्ट मॉर्निंगला प्रत्येक ॲटलिस्ट 10-15 मिनटं किंवा अर्धा तास तरी स्वतःच्या शरीरासाठी द्यावा। प्रत्येकाने सकाळी उठून व्यायाम करावा, योगा करावा किंवा काहीतरी वॉकिंग करावी, काहीतरी व्यायाम आपण प्रत्येकाने आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये जी सवय लावून घ्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे पौष्टिक आहार घेणे, घरचे जेवण गरम गरम जेवण करणे, दुसऱ्यांना जेव घालण्यापेक्षा आधी आपण स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणे, सगळ्या कुटुंबासोबत आपली स्वतःची पण काळजी घेणे आणि जे काही स्टेजेस असतात महिलांच्या प्रत्येक स्टेजला त्यांनी आपापल्या व्यवस्थित तपासण्या करून घेणे, मासिक पाळी संपल्यानंतर किंवा त्याच्यानंतर पण जे काही टेस्ट सांगितले आहेत त्या रेग्युलर करणे। या ठिकाणी बऱ्याच महिलांमध्ये बालक सोडा पण महिलांमध्ये जे की बालकाच्या माता असतील किंवा अंगणवाडीच्या देखील महिला असतील त्यांच्यामध्ये कर्करोग किंवा जे कॅन्सरची बिमारी आहे हे कालांतराने किंवा आताच्या पिढीला अधिक पाहण्यात मिळत आहे। तर काय सांगणार महिलांना की जेणेकरून हा रोग होऊच नाही? त्याच्यामध्ये मोस्टली आता जे वाढलेलं आहे की गर्भाशय मुखाचं जे कर्करोगचं प्रमाण आता सर्वात जास्त वाढलेलं आहे। त्याच्यासाठी आपण ते वॅक्सिनेशन पण चालू केलेले आहे। 9 वर्षापर्यंत वगैरे आपण त्या वॅक्सिनेशन्स त्या मुलींना वगैरे देतो। तर मला असं वाटते की हा जो प्रोग्राम आहे वॅक्सिनेशनचा तो सुद्धा आपण त्याची जागरूकता ह्या अंगणवाडी थ्रू किंवा याच्या थ्रू आपण करायला पाहिजे। आणि ते होऊ नये म्हणून सुद्धा मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता असते की काय सॅनिटरी पॅड यूज करायला पाहिजे, त्याचप्रमाणे क्लीननेस किंवा ज्या 5 दिवस जे असतात मासिक पाळीचे त्या दरम्यान आपण त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित करायला पाहिजे। कारण महिला ज्या आहे या बाबतीमध्ये मोस्टली मोकळे बोलत नाहीत किंवा सांगत नाहीत। अजूनही ती जी जागरूकता आहे महिलांमध्ये नाही आहे की मासिक पाळीबद्दल आपण क्लिअरली अजूनही जे मासिक पाळी दरम्यान कपड्याचा वापर केला जातो जे की सर्वात जास्त हे गर्भाशयाचे रोग होण्यासाठी कारणीभूत असतो। या ठिकाणी किशोरवयीन जी मुली आहेत की ज्या काही पालकांना सांगत नाहीत आजार तर ते स्वतःवर घेतात, तर त्यांसाठी काय सांगणार? जे किशोरवयीन मुली आहेत त्यांना तर मला तर वाटतं सर्वात जास्त गरज आहे पोषणाची। कारण त्यांची जी ग्रोथ इथून जे होत असते त्याच्यामध्ये एक तर मासिक पाळी चालू झालेली असते आणि त्याच्यामध्ये त्यांचे हार्मोनल चेंजेस झालेले असतात। त्यामुळे त्यांना जे काही रेग्युलर जेवणामध्ये किंवा ज्याच्यामध्ये सर्वात जास्त पोषणयुक्त आहार घ्यायला पाहिजे। पण आजकालच्या पिढीला असं झालेलं आहे की फक्त बाहेरचं जेवण आणि जंक फूड याच्याशिवाय घरचं जेवणच हे करते। मोस्टली जे माझ्याकडे पेशंट्स येतात त्या सगळ्यांचं मोस्टली खाण्यापिण्यावर भरच नाही आहे। जे काही आहे आजारी पडणार त्यांच्यामध्ये मोस्टली जे खाणारे आहेत बाहेरचेच खाणारे आहेत की आमचं मोस्टली बाहेर आठवड्यातून म्हणा किंवा महिन्यातून म्हणा बाहेरचं जेवण हे कंपल्सरी आम्ही करतो। तर माझं असं म्हणणं आहे की जितकं तुम्ही बाहेरचं जेवण टाळाल आणि आजकालचं जे काही कीटकनाशके जे काही वापरायला लागले आहेत प्रत्येक गोष्टीसाठी किंवा जे दुधामध्ये पण जे भेसळ करायला लागलेले आहेत तर ह्या गोष्टी बाहेरच्या खूप भेसळयुक्त झालेल्या
आहेत. त्यामुळे आपण घरात जेवढं ताजं बनवू आणि खाऊ हे आपल्या शरीरासाठी सर्वात जास्त उपयोगी राहील. बाल विकास प्रकल्प अधिकारी माननीय श्री कैलासजी तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत. तिडके सर नमस्कार. या ठिकाणी आपण आज सकाळपासून या ठिकाणी आज या अंगणवाडीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, तर हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला? 8वा पोषण महासप्ताह 17 सप्टेंबर पासून सुरुवात झालेली आहे आणि या पोषण महामध्ये तेल व साखरेचे प्रमाण कमी करणे, एक पेड माँ के नाम, पुरुष बालकांचा सहभाग, त्यानंतर माता गरोदर स्त्रिया यांच्या आरोग्याची काळजी अशा थीम्स आहेत. सिडको बीटने हा अत्यंत चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि एक पेड माँ के नाम या थीमवर त्यांनी वृक्षदिंडी काढलेली आहे आणि पर्यावरणाचं महत्त्व सुद्धा सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपण या पर्यावरणाबरोबर या ठिकाणी आपण आताच जे पोषण आहार म्हणजे या ठिकाणी काय खावं व काय महिलांनी खाऊ नये याकरता मार्गदर्शन केला. तर हे या ठिकाणी जे महिला आल्या होत्या त्यांनी समजा ऐकलं, परंतु जे अंगणवाडी बाहेर असतील किंवा जे या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी काय सांगणार? मी याद्वारे सर्व माता भगिनींना आवाहन करतो की आपल्या आहारामध्ये संतुलित आहार घ्यावा, ज्यामध्ये प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स या सर्वांचा समावेश असणं आवश्यक आहे. विशेष करून गरोदर मातांनी आणि स्तनदा मातांनी पालेभाज्याचा वापर जास्त करावा. दूध, अंडी वगैरे ही जी प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत ते खावीत. तेलाचं प्रमाण कमी करावं, साखरेचं प्रमाण कमी करावं, जेणेकरून आपल्याकडे लठ्ठता, स्थूलता हे जे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत ते कमी होतील. या ठिकाणी आपण पाहतात लेकरं रडतात म्हणून आई त्याच्या हातामध्ये मोबाईल देते, तर लेकरं रडतात म्हणून त्यांचे वडील त्याला एक कुरकुरेचा पुडा आणतात. तर या काय सांगणार या संदर्भात? मुलांचा जो विकास होतो विशेष करून 3 ते 6 वर्षापर्यंत मोठ्या प्रमाणात होतो आणि या दरम्यान जर मातांनी मोबाईलची सवय लावली तर ती हानिकारक आहेत. संशोधनातून असं सिद्ध झालेलं आहे की लहान मुलांचा मोबाईल वापर जो आहे त्यांच्या डोळ्यावर आणि त्यांच्या मेंदूवर परिणाम करतो आणि जे आपण फास्ट फूड वगैरे मुलांना देतोय, मी तर म्हणतोय की हे एक प्रकारचं विषच आपण आपल्या मुलांना खाऊ घालत आहात. तर माझी सर्व पालकांना विनंती आहे की मुलांना जे काही डाळीचे पदार्थ आहेत, आपल्या पालेभाज्या आहेत, पोळी भाजी आहेत याविषयीची आवड लावावी, जेणेकरून ही बालके सुदृढ होतील आणि सुदृढ शरीरामध्येच निरोगी मन वास करतं. या ठिकाणी सुदृढ बालकांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कला गुण सादर केली. याबद्दल आपल्याला काय वाटतं? मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हटली जातात आणि ही जेव्हा मनोरंजन इतरांचं करतात तेव्हा तो पाहण्याचा एक सोहळा वेगळाच असतो. इथे लहान लहान बालकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे कलागुण सादर केलेले आहेत आणि उपस्थितांवर त्यामुळे आनंद पसरलेला आहे. या ठिकाणी मुलांनी तर आपले सुप्त गुण दाखवण्याचा प्रयत्न केला, दाखवले, अतिशय चांगले होते. परंतु या ठिकाणी रांगोळी असतील, त्यानंतर या ठिकाणी विविध प्रकारचे जे प्रकार बनवले त्या ठिकाणी, जे की बऱ्याच जणांच्या जेवणातून कमी होत असलेली या ठिकाणी पुरणपोळी असेल, त्यानंतर सकस आहार असेल, त्यानंतर सलाद असेल, हे आपण या ठिकाणी पाहिलात जे की या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवले होतं. तर हे जीवनात आणावं याकरता काय सांगणार? इथे किशोरवयीन मुलींची आम्ही रांगोळी स्पर्धा घेतलेली आहे. सोबतच ज्या काही माता पालक आहेत त्यांची आम्ही पाककला कृती स्पर्धा घेतलेली आहे. यात एका आजींनी विशेष करून आम्ही जो THR देतो त्यापासून पुरणपोळी बनवलेली आहे. सोबतच या THR पासून वेगवेगळे पाककलाकृती तयार केलेली आहेत. त्यानंतर पौष्टिक आहार, यानंतर सर्व उपलब्ध जी काही आपले प्रथिने आहेत, त्यानंतर फॅट्स आहेत, कर्बोदके आहेत, यांनी युक्त असा आहार इथे तयार केलेला आहे आणि जो प्रदर्शित केलेला आहे. तर हा आहार सर्वांनी घ्यावा जेणेकरून त्यांचं आरोग्य निरोगी राहील. या ठिकाणी अंगणवाडी म्हटलं की खिचडी हा खाऊ आला, तर खाऊसाठी काही लेकर येतात, परंतु या ठिकाणी खिचडी खाऊच्या व्यतिरिक्त या ठिकाणी शिक्षण देखील असतं. या ठिकाणी सुप्त गुणांना देखील वाव दिला जातो. त्यानंतर या ठिकाणी आपण लेकरांना अंगणवाडीमध्ये आणावं याकरता पालकांना काय सांगणार? अंगणवाड्यांमध्ये केवळ खाऊच मिळत नाही तर एकूण 6 सेवा मिळतात आणि त्यात महत्त्वाची जी आहे शिक्षण ही सेवा आहे. यासाठी मी पालकांना विनंती करतो की आपले जे मुलं आहेत ते अंगणवाड्यांमध्ये येत आहेत का आणि अंगणवाडीतून आल्यानंतर त्यांनी मुलांना विचारावं, मुलांशी हितगुज करावी की अंगणवाडीमध्ये त्यांना काय शिकवण्यात आलेलं आहे, कुठली ऍक्टिव्हिटी घेण्यात आलेली आहे, जेणेकरून मुलांचा मेंदू विकसित होईल आणि मुले ही सक्षम बनतील.
या ठिकाणी आपण अतिशय चांगली माहिती दिलात, जेणेकरून जी मंडळी आली त्यांनी तर माहिती तुम्ही खूप एक तासाचं मार्गदर्शन केलात, ऐकली, परंतु जी मंडळी आली नव्हती त्यांना अंगणवाडीच्या विषयी महत्त्वाचं काय सांगाल की जेणेकरून अंगणवाडीचं हे महत्त्व आहे? मुलांच्या मेंदूचा जवळपास 80 ते 90% विकास हा 3 ते 6 वर्ष वयोगटामध्ये होतो. ही मुले आमच्याकडे पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी आणि इतर सेवांसाठी अंगणवाड्यांमध्ये येतात. तर माझी सर्व नांदेडमधील नागरिकांना विनंती आहे, आवाहन आहे की आपली मुले अंगणवाडीत जात आहेत का, अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या सेवा त्यांना चांगल्या मिळत आहेत का, आणि अंगणवाडीतून आल्यानंतर त्यांच्याशी आपण हितगुज करतोय का याचा विचार करावा, आणि मुलांमध्ये वेगवेगळे कौशल्य विकसित होत आहेत की नाही अंगणवाडीत याची सुद्धा पाहणी करावी. या ठिकाणी आपण एकात्मिक बाल विकास अधिकारी माननीय तिडके सरांशी आपण चर्चा केलात. या ठिकाणी मुख्य सेविका विद्या गरुडकर मॅडम देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करू. मॅडम, आज जे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता नेमका काय काय आयोजित केलं सकाळपासून? आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी आपण 8वा राष्ट्रीय पोषण माह निमित्त सिडको हाडको बीटमध्ये हाडको येथे आपण जनजागृतीचा कार्यक्रम घेतलेला आहे. आजच्या कार्यक्रमाची थीम आपली एक पेड माँ के नाम म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने होती. तसेच हा मुख्य कार्यक्रम आपला पोषण माह आहे, पोषण महिना. या महिन्यामध्ये आपल्याला घराघरात जाऊन जनजागृती करायची आहे. त्यानिमित्ताने हा बीट लेवलला एक मोठा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण इथे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. सर्वांचे आभार म्हणून सरांचे आभार. आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे माननीय CDPO श्री कैलास तिडके सर, तसेच आपल्या डॉक्टर मॅडम, तसेच कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपल्या इथे लाभार्थी आलेले होते. तसेच माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी भरपूर परिश्रम घेतलेले आहेत. त्या अनुषंगाने मी सगळ्यांचं आभार मानते. या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय चांगल्या 8वा राष्ट्रीय पोषण माह या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी सिडको हाडको परिसरातील जे अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, त्यांच्यासह पालकांनी देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.